तब्बल 18.48 लाखांचा मुद्देमाल मालकांच्या हाती. राजारामपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. कोल्हापूरमधून एक दिलासादायक आणि पोलीस दलावरील विश्वास वाढवणारी बातमी समोर आली आहे. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 18,48,668 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राजारामपुरी पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निजोत्पल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तातडीने मूळ मालकांना परत करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक आदेश मिळविण्यासाठी पोलीस कर्मचारी नितीश कुन्हाडे, श्रुती काटकर आणि हरीश सूर्यवंशी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 5,19,253 रुपये रोख रक्कम, 57 ग्राम सोन्याचे दागिने किंमत सुमारे 7,22,000 रुपये, 6 किलो 68 ग्राम चांदी किंमत सुमारे 6,07,015 रुपये, एकूण मुद्देमालाची किंमत 18,48,768 रुपये. हा मुद्देमाल 4 फिर्यादींना परत देण्यात आला. यामध्ये भक्तिपूजा नगर येथील कल्पेश ओसवाल, हुपरी येथील सौरभ पाटील, राजारामपुरी येथील नरेंद्र शिंदे आणि राहुल हवळ यांचा समावेश आहे. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर सर्व फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या तत्पर, पारदर्शक आणि जनहिताच्या कामगिरीमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल योग्य त्या मालकांपर्यंत पोहोचवण्याची पोलिसांची बांधिलकी या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.